तिसऱ्या स्टेपमध्ये आम्ही जो एक्स्ट्रा राहिलेला ऊस असतो, आपण बघू शकता हार्वेस्टिंग झाल्यानंतर जो एक्स्ट्रा ऊस असतो त्या ऊसाला आम्ही कट करणार आहोत. इथून जमिनीच्या लेवलने आम्ही कट करणार आहोत, कारण ह्या पद्धतीने केल्याने व्यवस्थितपणे ऊसामध्ये फुटवे खूप छान पद्धतीनं जमिनीच्या लेवलनं कट केल्यानंतर येतात. तर फुटव्यांसाठी व्यवस्थित फुटवे येण्यासाठी ह्या पद्धतीनं आपण हा एक्स्ट्रा असलेला ऊस जो आहे तो आपण कट करावा. ह्या पद्धतीने जो एक्स्ट्रा ऊस आहे त्याला आम्ही कट केलेला आहे. तर ह्या पद्धतीनं मातीच्या लेवलनं आम्ही कट केलेला आहे, आपण बघू शकता. तर ह्या पद्धतीनं कट केल्याने खूप छान पद्धतीनं फुटवे येतात. तर आपण ह्या पद्धतीनं कट करावं.